नाही मी किती दिसतोय, पण आता मी रत्नागिरीवरून चाललो आहे मुंबईला. तर हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. साई ट्रॅव्हल्सची बस आहे आपली. तर ही बस AC स्लीपर बस कशी आहे त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. तर बघा. तर ही जी आपली जर्नी होणार आहे ती साई ट्रॅव्हल्स या बसने होणार आहे. रत्नागिरीचा जो आठवडा बाजार आहे त्या आठवडा बाजारच्या समोरच ही साई ट्रॅव्हलची AC स्लीपरची बस लागते आणि एकदम कम्फर्टेबल जर्नी. आत मी बस बघितली आहे, इंटिरियर्स मी तुम्हाला दाखवेलच. तर खूप कम्फर्टेबल वाटली मला बस. आता पुढचा प्रवास कसा होईल, जेवणाला कुठे थांबेल, चांगला स्टॉप आहे की नाही, कसा प्रवास होतो याची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर रत्नागिरीवरून मुंबईला ट्रॅव्हल करत असाल तर एक साई ट्रॅव्हल जर तुम्ही बुक कराल तर तुमचा प्रवास कसा होईल याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत राहील. तर बघा. एकंदरीत बस खूप चांगली आहे. तुम्ही झोपायची इथे व्यवस्था बघू शकता. 2 जणं खूप आरामात इथे झोपू शकता. ब्लँकेट्स आहेत, चार्जरसाठी सॉकेट्स आहेत, व्यवस्थित फोन ठेवायलाही जागा आहे. कर्टन्स असल्यामुळे तुम्हाला एक प्रायव्हेट अशी प्रायव्हसी देखील या बसमध्ये मिळून येते. हा इथला लोअर बर्थ आहे आणि तो पण सिमिलरच होता. ही सिंगल सीट, ही वरची अप्परची सिंगल सीट आहे. इथे तुम्हाला सामान ठेवायला जागा मिळते. चार्जरची सुविधा इथे आहे, तुम्ही तिकडेही तुमचा फोन चार्ज करू शकता. आणि ही माझी सीट इथे खाली आरामात, माझी हाईट 6 फूट आहे तरी पण एकदम आरामात मला इथे झोपायला जागा मिळाली होती. तर तुम्ही नक्कीच बुकिंग करू शकता. चले